नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे पिकअप लाईन रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल. इथे आपण 3 पाईल्स ठेवणार आहोत आणि त्यापैकी एक पाईल निवडून तुम्हाला तुमचं रीडिंग पाहायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइम स्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता. तुम्हाला तुमची अंतर्ज्ञान शक्ती सांगत असेल तर तुम्ही बाकीच्या फाईल्स सुद्धा पाहू शकता, संपूर्ण व्हिडिओ ऐकू शकता. फाईल नंबर 1 तुम्ही जर इनोसन्सच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल. बाकीची कार्ड पाहूया. रीडिंगचं मुख्य कार्ड इनोसन्स आहे. पहिलं कार्ड आहे फायटिंग, इंटेन्सिटी, कंप्लीशन, इनर व्हॉइस, पास्ट लाईफ, कॉन्शियसनेस, मोरॅलिटी. इथे या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे इनोसन्स आणि शेवटी जे कार्ड आहे ते मोरॅलिटीचं आहे. तर हे रीडिंग काय सांगतंय की येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये तुम्ही स्वतःचा अभ्यास करत आहात, स्वतःला पाहत आहात. तुम तुम्ही जे आधी होता त्यापेक्षा कितीतरी परिपक्व आता झालेले आहात. पण तरी सुद्धा तुमच्यामध्ये नम्रता येणं आवश्यक आहे. ती नम्रता येण्यासाठी किंवा तुमची जी तत्व आहेत ती तुम्ही पाळावीत. ह्या दृष्टीने स्वतःमध्ये काही परिवर्तन आणणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्ही येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये स्वतःचा अभ्यास करत आहात किंवा तुम्ही जे काही काम करत आहात, जे तुमचं ध्येय आहे, त्यामध्ये तुम्ही बारकाईने काम करत आहात, बारकाईने एक-एक गोष्टी पाहत आहात. तुमची अंतर्ज्ञान शक्ती सुद्धा शक्तिशाली होताना इथे दिसतेय आणि ती तुम्हाला मार्गदर्शन करते. ती तुम्हाला सांगते की जे तुम्ही आधी जुन्या घडलेल्या गोष्टींमध्ये किंवा जे काही दुःख वाट्याला आलं भूतकाळात, त्या गोष्टींमध्येच तुम्ही आधी त्यांच्याच बाबतीत विचार करायचा, त्याच गोष्टींमध्ये राहायचा आणि अजून दुःखी व्हायचा. तर ही जी तुमची ऊर्जा आहे, ती आता निघून जात आहे आणि तुम्हाला लक्षात येतंय की आपण फोकस कुठे करायचा आहे, आपलं लक्ष आपण कुठे द्यायचं आहे. तर जे आपलं ध्येय आहे, जिथे आपल्याला एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढावं लागतंय, तर तिथे तुम्ही स्वतःची ऊर्जा देत आहात, स्वतःचं लक्ष देत आहात. त्यासाठी आपल्याला काय-काय करायला हवं, हे प्रयत्न करताना तुम्ही दिसत आहात. येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये एखाद्या समस्येवर उपाय तुम्हाला मिळू शकतो किंवा जे आधी कळत नव्हतं, तर आता कसं करावं हे तुम्हाला कळेल. इथे कंप्लीशनचं कार्ड आहे. तर काहीतरी सोल्युशन तुम्हाला मिळत आहे. कॉन्शियसनेसचं कार्ड आणि इनर व्हॉइसचं कार्ड ही दोन्ही कार्ड्स तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीला दाखवत आहेत, जी खूप शक्तिशाली बनत आहे, जी तुम्हाला अचूक मार्गदर्शन करत आहे. शिवाय तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीने
आधी घडून गेलेल्या अनेक गोष्टींची रहस्य किंवा त्या गोष्टी का घडल्या आपल्या बाबतीत असे अनेक शोध तुम्हालाच लागत आहेत. येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात तर त्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्यामध्ये नम्रता आणण्यासाठी त्या दिशेने तुम्हाला नेत आहेत, की जेणेकरून तुम्ही तुमची तत्व पाळाल आणि तुम्ही स्वतःमध्ये असं काहीतरी परिवर्तन आणाल, की जे आध्यात्मिक प्रगतीसाठी योग्य होईल. आपल्या स्वभावातले जे काही दोष आहेत किंवा आपल्यामधली जी कमतरता आहे, ती दूर कशी करता येईल, ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करताना दिसत आहात. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पायरी नंबर 2, तुम्ही जर द मास्टरच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल. इथे मास्टरचं जे कार्ड आलंय ते या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे. बाकीची कार्ड पाहूया. हार्मनी, ट्रॅव्हलिंग, ऑर्डिनरीनेस, नथिंगनेस, द ड्रीम, अबंडन्स आणि करेज. ह्या रीडिंगचं जे मुख्य कार्ड आहे ते मास्टरचं कार्ड आहे. तर हे रीडिंग काय सांगतंय की येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये ह्या मास्टरच्या ऊर्जेमध्ये येण्यासाठी तुम्ही साहस करत आहात. शिवाय एखादी गुरु व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करू शकते किंवा त्या व्यक्तीचं मार्गदर्शन महत्वाचं ठरू शकतं, ज्यामुळे तुमच्या येणाऱ्या काही काळात किंवा जे काही तुम्ही करत आहात, तर तुमच्या यात्रेवर तुमची स्वप्न पूर्ण होण्यासाठी, तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी ह्या गुरूंचं मार्गदर्शन तुम्हाला महत्वाचं ठरणार आहे तुमच्यासाठी. हार्मनीचं कार्ड सांगतंय की शांतीला तुम्ही आकर्षित करीत आहात. मन शांत कसं राहील ह्याकडे तुम्ही लक्ष देत आहात. तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचा वापर करत आहात. तिच्याशी जोडले जात आहात. इथे एक वेगळीच शक्ती तुमच्याकडे आहे हे कार्ड सांगते आणि अंतर्ज्ञान शक्ती अधिक शक्तिशाली बनत आहे. नथिंगनेसचं कार्ड तुमच्या समर्पित भावाला दाखवतंय, जिथे तुम्ही विश्वास ठेवलाय ब्रह्मांडावर की जे होईल ते माझ्या चांगल्यासाठी किंवा माझे जे गुरु मला सांगत आहेत ते माझ्या भल्यासाठी सांगत आहेत. या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही ते जसं सांगतायत त्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करत आहात. यामुळे काय होतंय की 3-4 दिवसांमध्ये तुम्ही एका यात्रेवर जात आहात. एक नवी यात्रा तुमची सुरू होऊ शकते किंवा जी यात्रा तुम्ही सुरू केलेली आहे, पण जिथे काही गोष्टी अवघड वाटतायत किंवा जी त्या यात्रेवरच्या ज्या काही समस्या आहेत, तर त्या तुम्ही ह्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यातून उत्तर शोधत आहात किंवा मार्ग कसा मिळू शकतो, पुढे कसं जाता येईल, ह्या दृष्टीने तुम्ही त्या सगळ्या गोष्टी, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात घेत आहात. यामुळे काय होतंय, तर तुमचं जे काही स्वप्न आहे, ते पूर्ण होत आहे. तुम्हाला भरपूर प्रेम मिळणार आहे.
जोडीदाराचं म्हणा किंवा जी माणसं तुमच्याशी जोडली जात आहेत त्यांच्याकडून तुम्हाला खूप सारं प्रेम मिळणार आहे आणि त्यामुळे तुमचं स्वप्न सुद्धा पूर्ण होणार आहे. जे तुम्ही हे स्वप्न काय तर आधी तुम्ही फार कष्ट करणं किंवा खूप सतत स्वतःला व्यस्त ठेवणं अशा एका स्थितीमध्ये होतात किंवा बरीच कामच सारखी करत राहायचं. तर आता तुम्ही अशा एका ऊर्जेशी जोडले जाणार आहात, जिथे तुम्ही आरामदायी जीवन जगू शकता किंवा जिथे तुम्हाला खूप सारं प्रेम मिळणार आहे. ऑर्डिनरीनेस आणि त्याखाली आहे अबंडन्स. तर ही दोन्ही कार्ड्स तुमच्या आरामदायी जीवनाला दाखवत आहेत. ही कार्ड्स सांगतायत की तुम्ही स्वतःला वेळ देत आहात. स्वतःसाठी व्यवस्थित वेळ काढू शकत आहात तुम्ही. निसर्गाच्या सान्निध्यात वावरणं किंवा स्वतःवर प्रेम करणं, स्वतःसाठी काही गोष्टी करणं, जसं व्यायाम करणं किंवा प्रार्थना म्हणणं, जे काही आहे, जे एक रुटीन आपल्याला करायचं असतं, पण ते अनेक वेळा धावपळीच्या आयुष्यात आपल्याला करायचं असतानाही दुसऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. तर हे तुम्हाला आहे भाग्यात, की तुम्हाला हे आरामदायी जीवन जगता येत आहे. खूप सारी समृद्धी तुम्ही आकर्षित करीत आहात, येत आहे तुमच्याकडे आणि असं आरामदायी जीवन, असं समृद्ध जीवन तुम्ही जगताना इथे दिसत आहात किंवा अशी ऊर्जा तुम्ही आकर्षित करीत आहात. यासाठी काय करणं आवश्यक आहे? तर यासाठी तुमचे गुरु जे तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत, तर तिथे स्वतःला काही गोष्टी येत असल्या तरी समर्पित भावात तुम्ही आहातच, पण तुम्हाला त्याच प्रकारे राहायचंय, जे त्यांच्याकडून खूप चांगल्या प्रकारे शिकू शकाल आणि तुम्हाला करेज करायचंय कशाच्या बाबतीत? तर जे तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं. तुम्ही सुद्धा ह्या मास्टरच्या ऊर्जेमध्ये यावं, याकरिता तुम्हाला साहस करायचं आहे. ज्या गोष्टी अवघड वाटतात, तिथे तुम्ही कशी प्रगती साधू शकता हे तुम्हाला पाहायचं आहे. एकंदरीत ही सगळी कार्ड्स सांगतायत, की तुम्ही तुमच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अनेक गोष्टी करत आहात, साहस करत आहात, प्रयत्न करत आहात आणि यामुळे एक सुखी जीवन तुम्ही आकर्षित करीत आहात. तुमचं स्वप्न सुद्धा लवकरच पूर्ण होणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पायरी नंबर 3, तुम्ही जर एक्झर्शनच्या या कार्डची निवड केली असेल, तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. या रीडिंगद्वारे आपण पाहतोय येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल. हे या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे. जिथे तुम्ही त्रस्त आहात, जिथे तुम्ही एका चौकटीत अडकलेले दिसत आहात आणि नकारात्मक आहात, अशी ही ऊर्जा आहे. पण ही ऊर्जा तुमची आधीची सुद्धा असू शकते. पाहूया बाकीची कार्ड्स काय म्हणतायत. पहिलं कार्ड आहे गोइंग विथ द फ्लो, कंपॅरिझन, द क्रिएटर, टर्निंग इन, एक्झिस्टन्स, बियॉन्ड इल्युजन, सक्सेस. पहिलं ते
ह्या रिडिंगचं मुख्य कार्ड आलं होतं ते होतं एक्झॉशन, जे सांगतंय नकारात्मक ऊर्जेला. तर या रिडिंगचं शेवटचं कार्ड आहे सक्सेस. म्हणजे तुमची ही जी ऊर्जा आहे ती आधीची ऊर्जा असू शकते किंवा आतापर्यंत जे काही तुम्ही प्रयत्न केलेले आहेत त्यानंतर तुम्ही असे थकलेले आहात, वाट पाहत आहात कशाची तरी, उदास आहात, जे रिझल्ट तुम्हाला हवे आहेत ते मिळत नसल्यामुळे उदास असू शकता, नकारात्मक असू शकता. तर ही जी ऊर्जा आहे ती निघून जात आहे आणि सक्सेस तुम्हाला मिळणार आहे या 3-4 दिवसांमध्ये. तर आता हे सक्सेस कशा प्रकारे तुम्ही साधत आहात? 3-4 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा काय आहे? तर गोइंग विथ द फ्लोचं कार्ड सांगतंय की ज्या दिशेने ब्रह्मांड किंवा तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला जायला सांगत आहे किंवा जी जी स्थिती तुमच्या जीवनात होत आहे तिचा तुम्ही स्वीकार करताना इथे दिसत आहात आणि त्या दिशेने तुम्ही जात आहात. यामुळे तुम्ही संतुलित आहात, तुमच्या भावना नियंत्रित आहेत आणि ही एक चांगली स्थिती आहे. शिवाय तुम्ही स्वतःचा शोध घेताना इथे दिसत आहात. टर्निंग इनचं कार्ड आहे. तुम्ही काहीतरी अशा गोष्टींचा शोध घेत आहात की ज्यामुळे तुमची प्रगती होईल. काहीतरी शोधत आहात. तुम्हाला असं वाटतंय की आपण आपल्यामध्ये जर परिवर्तन आणलं तर आपल्या आयुष्यात आता ज्या काही समस्या आहेत किंवा तुम्ही प्रयत्न करत आहात याचाच शोध तुम्ही स्वतःमध्ये घेताना इथे दिसत आहात. कंपॅरिझन कंपॅरिझनचं हे कार्ड तुम्ही तुलना करत आहात स्वतःचीच. कारण खाली जे कार्ड आहे ते एक्झिस्टन्सचं कार्ड आहे. तुम्हाला हे इथे कळतंय 3-4 दिवसांमध्ये की आपलं काहीतरी वेगळं अस्तित्व निर्माण होत आहे. आपण काहीतरी वेगळं स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवत आहोत आणि याच वेळी तुम्ही स्वतःला जे तुम्ही होता आधी किंवा आतापर्यंत जी तुमची ऊर्जा होती, जे जीवन तुम्ही जगलात, तर ते तुम्ही सगळी ती तुलना करत आहात स्वतःची. म्हणजे आता आपण काय आहोत, आपण येणाऱ्या काळात काय होणार आहोत आणि आतापर्यंत आपण काय होतो, या सगळ्याची तुलना तुम्ही करताना इथे दिसत आहात. आणि ही तुलना तुम्हाला आवश्यक वाटतेय किंवा त्यातून तुम्हाला काही गोष्टी कळतायत. त्यातून तुम्हाला स्वतःचा वेगळेपणा लक्षात येतोय, की आपण काय करू शकतो. आपलं सत्य काय आहे. द क्रिएटरचं हे कार्ड आणि बियॉन्ड इल्युजनचं कार्ड, तर ही कार्ड्स काय सांगतायत की मणिपूर चक्राची ऊर्जा, अपार शक्तीची ऊर्जा, ही ऊर्जा तुम्हाला कार्य करण्यासाठी बळ देत आहे. ही ऊर्जा तुम्हाला काहीतरी नवनिर्मिती करण्यासाठी प्रेरित करत आहे. तो उत्साह, कामात जो उत्साह तुमच्या आहे, तो याच शक्तीमुळे आहे आणि ही शक्ती तुम्हाला सतत काहीतरी कल्पना देत असते, कल्पना सुचवत असते किंवा काहीतरी करायची अशी दृढ इच्छाशक्ती आहे तुमची आणि जे काही तुमचं ध्येय आहे, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, त्यासाठी सातत्याने काम करताना इथे तुम्ही दिसत आहात. बियॉन्ड इल्युजनचं हे कार्ड तुमच्यामध्ये परिवर्तन येत आहे आणि जी भ्रमित स्थिती आहे ती दूर होत आहे. कशाच्या बाबतीत? तर जे काही तुम्ही निर्माण करत आहात, जी नवनिर्मिती तुम्ही करत आहात, तर त्यामध्ये काही भ्रमित स्थिती असेल तर ती दूर होणार आहे येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये. ह्या स्थितीच्या पलीकडे म्हणजे ज्या काही समस्या आहेत त्यांच्या पलीकडे जे यश आहे म्हणजे
ही भ्रमित स्थिती जर दूर झाली किंवा ज्या काही समस्या आहेत, काही दुरुस्ती तुमच्या कामात करायची असेल किंवा काहीतरी असं आहे की ज्या नंतर तुम्हाला हे यश मिळत आहे. जे परिवर्तन ह्या 3-4 दिवसांमध्ये तुमच्यामध्ये येणार आहे. हे परिवर्तन तुम्हाला एक वेगळी दृष्टी देत आहे. तुमचा दृष्टिकोन बदलत आहे आणि यामुळे सक्सेस तुम्हाला मिळत आहे. आत्मविश्वास वाढतोय. सक्सेसचं हे कार्ड सांगतंय, की जे काही तुमचं स्वप्न आहे, त्या दिशेने तुम्ही यश मिळवत पुढे जाताना दिसत आहात. अधिक शक्तिशाली तुम्ही बनत आहात. आत्मविश्वास वाढतोय आणि खूप मोठं परिवर्तन तुमच्यामध्ये येत आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.